पिंपरी चिंचवड हादरले, मोशी कचरा डेपोत इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळला, भीषण दुर्घटना। मलब्याखाली अजूनही 7 ते 8 कर्मचारी अडकल्याची भीती। एनडीआरएफ आणि लष्कराचे युद्ध पातळीवर रेस्क्यू ऑपरेशन। जीवितहानी टाळण्यासाठी प्रत्येक हालचाल काळजीपूर्वक। आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश। अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने कचऱ्याचा ढिगारा हटवण्याचे काम रात्रभर सुरू। मोशी येथील घनकचरा व्यवस्थापन केंद्रात वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली आहे। गेल्या 33 तासात झालेल्या तब्बल 600 मिलीमीटर अतिवृष्टीमुळे हा कचऱ्याचा ढिगारा थेट दुमजली इमारतीवर कोसळला आणि इमारत पत्त्यांसारखी ढासळली। या ढिगाऱ्याखाली 23 कर्मचारी अडकले होते। एनडीआरएफ, लष्कर आणि अग्निशामक दलाचे जवान सध्या युद्ध पातळीवर बचाव कार्य करत आहेत। घटनास्थळी नेमकी काय परिस्थिती आहे पाहूया सविस्तर। पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरातील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात बुधवारी दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी दुर्घटना घडली। गेल्या 33 तासात झालेल्या सुमारे 600 मिलीमीटर अतिवृष्टीमुळे पाण्याचा प्रचंड प्रवाह आला आणि हजारो टन कचऱ्याचा डोंगर अचानक येथील प्रशासकीय इमारतीवर कोसळला। कचऱ्याच्या या भीषण विळख्यामुळे दुमजली इमारत क्षणार्धात उद्ध्वस्त झाली। दुर्घटनेच्या वेळी इमारतीमध्ये 23 कर्मचारी उपस्थित होते। त्यापैकी 3ऱ्या मजल्यावर असलेले 5 कर्मचारी तत्काळ स्वतःहून बाहेर पडण्यास यशस्वी झाले। त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या एनडीआरएफ, भारतीय लष्कर, पिंपरी चिंचवड महापालिकेचे अग्निशामक दल आणि पोलिसांनी संयुक्तपणे युद्ध पातळीवर बचाव मोहीम सुरू केली। आतापर्यंत एका महिलेसह 9 कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय। बचाव मोहिमेदरम्यान भावेश वाणी हे कर्मचारी गंभीर अवस्थेत ढिगाऱ्याखाली आढळून आले। त्यांना पिलर खालून बाहेर काढून तातडीने पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। दरम्यान तळमजल्यावरील मलब्याखाली अडकलेल्या इतर 3 कर्मचाऱ्यांशी बचाव पथकाचा संपर्क झाला असून अग्निशामक दलाच्या जवानांनी त्यांना चहा आणि बिस्किटे पोहोचवली आहेत। मात्र त्यांच्या पायावर सिमेंटचे बांधकाम कोसळल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अजूनही 7 ते 8 कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकले असून त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही। मोठी यंत्रे वापरल्यास इमारत पूर्णपणे कोसळून अडकलेल्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे एनडीआरएफच्या जवानांनी ब्रोकलेनच्या सहाय्याने इमारतीच्या एका बाजूला भगदाड पाडून आत प्रवेश केला। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी रात्री घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि कोणतीही जीवितहानी होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले। सध्या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात असून नागरिकांची गर्दी रोखण्यासाठी घटनास्थळ पूर्णपणे सील करण्यात आले आहे। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली असून आपले आप्त सुखरूप बाहेर यावे यासाठी त्यांची प्रार्थना सुरू आहे। एनडीआरएफ आणि लष्कराचे जवान ढिगाऱ्याखालून प्रत्येक कर्मचाऱ्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्राणांची बाजी लावतायत। या दुर्घटनेचे नेमके कारण काय आणि यात कोणाचा निष्काळजीपणा आहे याचा तपास चौकशीनंतर समोर येईलच। पण सध्या सर्वांचे लक्ष आणि आमची नजर केवळ बचाव कार्याकडे लागली आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।